या नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे विधी करत असतो, पण सर्वात एक मुख्य विधी मानली जाते ती म्हणजे कुंकुमार्चन. बऱ्याच लोकांना शब्द ऐकलेला असेल परंतु त्याबद्दल डिटेल माहीत नसेल. कसं करायचं असतं ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. व्हिडिओ अगदी छोटा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान मिळाले आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बीजेचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते. कुंकुमार्चन करण्याची पूजाविधी. एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तामणमध्ये म्हणजे ताटामध्ये देवीची मूर्ती ठेवावी. शक्यतो तांब्याच्याच ठेवावी. तांब्याचे हे ताट पवित्र असतं. माता अन्नपूर्णा, दुर्गा देवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते. तुमच्याकडे घरात असली तर ठीक, नसली तर तुम्ही बाहेरून छोटीशी मूर्ती विकत आणू शकता. अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू. तुमच्याकडे मूर्ती नसली तर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र किंवा सुपारी यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट पात्रात घेऊन शुचिर्भूत करून घ्यावे. त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे. शक्यतो भेटली तर मूर्तीच आणा, मूर्ती अतिशय उत्तम असते. लाल फुले, गुलाब वाहने शक्य असल्यास तामणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामण सुशोभित करावे. त्यासमोर धूप दीप लावावा. गाईच्या तुपाचा दिवा लावावा जमलंच तर. नसेल जमल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. कारण की नवरात्रीत 9 दिवस जे अखंड आपण ज्योत तेवत ठेवतो त्यामध्ये तुम्ही जर तिळाचं तेल वापरलं तर त्याने देवी आई लवकर प्रसन्न होते असं शास्त्र आहे. त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मुर्गी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका, मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे. म्हणजे जे आपण देवांना गंध लावण्यासाठी बोट वापरतो ते बोटाचा वापर करायचा नाही. करंगळीचा पण वापर करायचा नाही. पुढची जी समोरची 3 बोटे आहेत त्याच बोटांचा वापर करून तुम्हाला देवी आईच्या पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहत 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 कुंकू घ्यायचं वाहायचं, कुंकू घ्यायचं वाहायचं असं करायचं आहे. काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. हा दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे आणि प्रभावी पण आहे. मंत्र जप, नाम जप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी. तुम्हाला जर कुठलाही मंत्र जप पाठ नसेल, आता सर्वसाधारण खेडेगावात जर ही विधी करायची असेल तर तुम्ही नुसतं देवी आईचं नाव घेतलं तरी चालेल. म्हणजे तुळजाभवानी आई, तुळजाभवानी आई किंवा आपलं रेणुका माता असं नाव मनातल्या मनात घेत राहील आणि ही जर विधी पूर्ण केली तरी काही अडचण नाही. त्यानंतर शेवटला तुम्हाला वाटते आता परिपूर्ण झालेली आहे विधी तर देवीची आरती करायची. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा बोलायची. मनातल्या मनात कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकुम एका डबीत ठेवावे. अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापर करू शकता तुम्ही. रामकृष्ण हरी.